नमस्कार. आईची शाळा परिवारातील किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय ब्रेड रसमलाई. या रेसिपीसाठी आपण घेतला आहे होल मिल हाय फायबर हेल्दी ब्राऊन ब्रेड आणि या झाकणाने त्याचे असे गोल आपण पीस करतोय. आणि या उरलेल्या ब्रेडचे हे असे स्टिक केलेले आहे. बाकी सगळा ब्रेड आपल्याला ब्रेड क्रम्स साठी वापरायचा आहे. असे हे आपले गोल ब्रेडचे तुकडे तयार झालेले आहेत. आता त्या ब्रेड स्लाइस मध्ये आपल्याला जे फिलिंग घालायचंय ते करून घेऊया. त्यासाठी इथे मी हे डेसिकेटेड कोकोनट घेतलंय. त्यात ही पिस्ता पावडर घेते आणि त्याच्यामध्ये हे लोटसचं बिस्कॉफ स्मूथ घालते. आपण नटेला पण वापरू शकतो. आता आपण हे मिक्स करून घेऊया. हे बघा, हे जे ब्रेड शेकून घेतले होते त्यांना लावण्यासाठी आपण हे जे फिलिंग केलं ते मी त्या पीसना लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यावर हा दुसरा पीस ठेवायचा आहे आणि सँडविच सारखं त्याला प्रेस करून घ्यायचं. हे फिलिंग केलेले हे ब्रेडचे स्लाइस आपण या कंटेनरमध्ये अरेंज केलेले आहेत. आता त्याच्यावर आपल्याला हे रसमलाईचं मिल्क घालायचं आहे. हे आटवून घेतलेलं दूध आहे. त्याच्यात ड्रायफ्रूटची पावडर, मिल्क पावडर, वेलची पावडर आणि शुगर आपण वापरले आहे. ते आपण त्याच्यामध्ये पोर करूया. त्याच्यामध्ये हा केशराच्या काड्या, आणि हे पिस्ताचे तुकडे, आणि त्यावर हे रोज पेटल. या कंटेनरला हे झाकण लावून फ्रीजमध्ये चिल्ड करण्यासाठी थोडा वेळ ठेवायचे. हे जसं आपण गोड फिलिंगचं ही ब्रेड रसमलाई केली तसंच या ज्या आपल्या उरलेल्या स्टिक आहेत त्याच्यामध्ये तिखट फिलिंग घालून आपण मस्त मिनी सँडविच सुद्धा करू शकतो. हे बघा, आपली ही ब्रेड रसमलाई अगदी मस्त स्वाद घेण्यासाठी तयार झालेली आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून आपण ती छानपैकी चिल्ड केलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, किती छान रसमलाई झालेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशीच ब्रेड रसमलाई करा आणि सगळ्यांना खुश करा. मस्त खा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद मंडळी.